बिग बॉसचं घर हे अनहायजेनिक होतं. त्याविषयी काय सांगशील? खरंच असं काही होतं का सोनाली काहीतरी वेगळं सांगते? कारण त्यामुळे तिला स्किन इन्फेक्शन पण झालं होतं. तिची ट्रीटमेंट चालू आहे. कारण खूप गोष्टींना कारण तिने सुद्धा कंप्लेंट केली आहे, एफ-आय-आर केलेली आहे तिने हो. प्रोडक्शनच्या ह्याच्या विरोधात. मला काहीच माहीत नाही याच्याबद्दल. घर तर एवढं काही घाण नव्हतं. हो, म्हणजे हे बघ घर आता बिग बॉस मुद्दामून घाण ठेवणार आहे. आता माणसांनी तिथे स्वच्छ ठेवायचं नाही त्यांच्यावर आहे ना डिपेंड. आता आपण दरवेळेला साफ-सुथरं ठेवत नाही घर आणि हेच आम्ही आम्ही तिथे राहून शिकतो, की हं. तिथे कामं करायला लोकं नाही आहेत. तुम्हाला स्वतः करावं लागतं काम. मग ते घर घाण ठेवणं किंवा स्वच्छ ठेवणं ते तुमच्यावर आहे. ते बिग बॉस त्याच्यात बिग बॉस देतात, नवीन चादरी देतात रोज दर आठवड्याला किंवा टॉवेल देतील दर आठवड्याला. हं. केव्हा केव्हा कधी-कधी टायमिंग उशिरा झाला असेल, मागे-पुढे झालं असेल, पण असं अनहायजिनिक ठेवलं नव्हतं. त्यांच्या पद्धतीने ते सगळे द्यायचे, पण आम्हीच घाण करायचो. तर ते आमच्यावर आहे बेसिकली. तुम्ही कोणी आमच्यापैकी असं नाही सांगू की बिग बॉस मुद्दामून घर घाण ठेवतायत. तर तिने हे पण सांगितलं, की जे आपल्याला रॅशन यायचं, त्या रॅशनची पॅकेट्स होते ते उंदराने कुरतडलेले असायचे. उंदरांच्या लेंड्या पाहायला मिळाल्या होत्या. खरं आहे का हे? मला म्हणजे उंदीर होते असं नाही आहे, पण डॅमेज असं काय करायचं? मग त्यांनी बिग बॉसनी लगेच त्याची ॲक्शन घेतली. आम्ही कितीतरी फिल्म सिटीमध्ये जंगलात राहतो आम्ही. तर असे प्राणी, जंतू येणारच आहेत कुठनं. ते अव्हॉइड करूच शकत नाही तुम्ही. हं. सो ते दॅट इज नॅचरल आणि त्याच्यातनं तोड पण त्यांनी घेतला. शेवट पण आम्हाला नंतर काहीच उंदीर दिसले नाही. सगळं क्लीन असायचं वगैरे. त्यांच्या पद्धतीने ते करायचे. पण आमची पण ॲज कंटेस्टंट्स रिस्पॉन्सिबिलिटी होती, की आमच्या पद्धतीने आम्ही घर किती साफ ठेवतोय. दरवेळेला एक गोष्ट काढली, नाही वापरता येत, परत तिथेच जागेवर ठेवून द्या. हा बेसिक रूल असतो. हं. टॉवेल तुम्ही अंघोळ केली, तुम्ही एकत्र गोळा करून नका टाकू. तो कुजणार आहे. तिथे हं. जंत होणार. पसरून टाका, हवा येऊ द्या त्याला, वाळू द्या. मग अशा काही गोष्टी ज्या असतात, की तुम्ही नंतर करू वर टाकता आणि तसंच राहून जातात. मग त्या गोष्टी पायला फोन मग ते असे प्रॉब्लेम्स यायला लागतात. हा दोष मी म्हणत नाही तिचा आहे किंवा बिग बॉस कोणाचाच दोष नाही. बेसिकली इग्नोरन्स जिथे येतं ना, तिथे सगळे प्रॉब्लेम सुरू होतात. मग ती हेही म्हणाली, की लोकं बाथरूममध्ये जेवायची. जो ड्रायर होता, तो ड्रायर पण जुना ड्रायर होता. हिंदी बिग बॉसचा ड्रायर दिला होता. मला माहीत बाबा मला तरी वाटलं नाही असं काही. त्याच्यावरती स्टिकर्स वगैरे होते हिंदी बिग बॉसच्या कंटेस्टंटच्या नावाचे. काय माहिती मला. जाऊ दे ना ते झाल्या त्या गोष्टी. आतल्यात त्या. मला तरी असं काय आय मीन तिचं मला आत्ताच कळलं, की असं काय केलंय तिने. हं. आय एम शॉक्ड की असं काय झालंय. पण मला एक खूप अभिमान वाटतो, की राकेश बापटसारखा प्रेमळ माणूस बिग बॉसच्या घरामधून उपविजेता जरी झाला असला ना, तरी अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन आता पोहोचला आणि खूप लोकांना प्रेम देतोय. तसंच एक प्रेम खूप घरातल्या एका जवळच्या व्यक्तीला त्याने दिलं नाही, अशी तिची खंत आहे. पण तिने खूप प्रेम दिलं. त्याविषयी काय सांगशील? मस्त चावी मारतोय इंटरव्ह्यूमध्ये. काढायचा प्रयत्न करतो काय गोष्टी. मिळणार नाहीत. अरे नाही, राखी खूप स्वीट आहे रे. म्हणजे मी तिचं नाव कुठे घेतलं पण? मला अरे तुझ्या आधी झालेत इंटरव्ह्यूमध्ये खूप. तर राखी राखी अरे ती यारो की यार है, दिलदार है. हं. ती खरंच एक एक कॅमेराच्या समोर एक राखी वेगळी आणि कॅमेरा बंद असतानाची राखी वेगळी असते. आणि वी आर लकी की आम्ही ती राखी पाहिली. हं. म्हणजे कॅमेरा ऑन होते घरातले, पण जनरली आम्हाला ती एक दुसरी साइड पण दिसली राखीची, हां. जी अगदीच एंटरटेनमेंटसाठी नसते. हं. एक प्रेमळ साइड पण आहे, केअरिंग साइड आहे, लोकांची काळजी घेते, जेवण बनवून खाऊ घालते. तिला खायला लोकांना भरवायला खूप आवडतं, बनवायला जेवण खूप आवडतं. आणि मी तर तिला चिडवून म्हणायचो, "अन्नपूर्णा आहेस घरातली तू." म्हणजे एवढं तू आल्यापासून आम्हाला एवढं-एवढं मग त्याच्यामुळे दीपाली ताईला वाईट नाही वाटायचं? आता मी काय करू त्याच्यात? मला काय तिथेच विषय संपतो माझ्यासाठी. मी बोललो, झालं, गेलो. हां, कारण दीपाली ताई रोज आपल्याला तिकडे किचनमध्ये दिसायची नाही, पण आणि तिची पण तू तारीफ करायचो मी. असं हां नाही ना. आहे. तिची पण मग सगळे कोणाचं जे डिझर्व्हिंग होते त्यांना मी तोंडावर तारीफ करतो. मी कधीच असं सोडत नाही का, "तू सुंदर." जर मी 10 वेळा सांगेन, "तू सुंदर दिसतेस" म्हणून. हं. कारण मी आहे तसा. जेवण चांगलं, "अरे क्लास झालं यार त्या दिवशी." अरे बास म्हणजे मतलब आत्मा तृप्त झाला बास. मग राखीने काही राकेश बापटला स्वतःच्या हाताने भरवलं की नाही बिग बॉसच्या घरामध्ये? खूप गोष्टी भरवल्या इकडच्या-तिकडच्या. त्या तर नक्कीच आहेत. ती चुगलखोर इथे एक सांगायची, तिथे एक सांगायची. मी म्हटलं, हां, "राखी किती गेम खेळतेस यार आणि दिसतंय समोर तू गेम खेळतेस म्हणून." हां. हाच माझा गेम आहे. ती तिची ॲटिट्यूडमध्ये ती बोलायची वगैरे. ते फनी वाटायचं आम्हाला ते. ती जे काही करायची मला माहिती होतं, की एक गोष्ट तिची चांगली आवडली मला, की ते जेव्हा काम असेल ते काम सिरियसली घेते. हं. जेव्हा मजा असेल तेव्हा मजा सिरियसली घेते ती.
ती काम बिग बॉस तिच्यासाठी देव आहे आणि हं. त्या शोसाठी ती काहीही करू शकते. त्या त्या बिग बॉसला त्या लेव्हलवर घेऊन जायला ती काहीही करू शकते आणि ते मला तिचं ते कमिटमेंट आहे कुठल्या गोष्टीवरची ती मला आवडते आणि बिग बॉसच्या प्रती जी कमिटमेंट आहे ती मला प्रचंड आवडते ॲज अन आर्टिस्ट. नाही, पण लोकांचं असं म्हणणं होतं, की अरे राखीला ह्याच्यासाठी बिग बॉसच्या घरात पाठवतात, की एंटरटेनमेंट व्हावं म्हणून. हो, बरोबरच आहे ते. हं. त्याच्यात दुमतच नाही काही. मग बाकीचे लोकं एंटरटेनमेंट करत नव्हती म्हणून तिच्यासारखं राखीला कोणीच नाही करू शकत. मी देतो राखी मा, आय गिव्ह इट टू यू. राखी मा? राखी मा झाली आहे ती. एंटरटेनमेंटची माय आहे ती. मग का म्हणजे एवढी दोघांची गुणं जुळतात, मग तू का असं वाटलं नाही तुला, की चलो यार राखी इस प्यार को मैं एक अलग नाम दूं? हा माईक तुझ्या डोक्यावर घालणार आहे तुम्ही. अरे नाही रे, राखी आणि मी खूप चांगले आणि तिथं तिने फीलिंग्स एक्सप्रेस केल्या. आम्ही बोललो पण आहे. आम्ही मॅच्युअर लोकं तर मी सिच्युएशनला असं हँगिंग ठेवत नाही. तिचे तिचे फीलिंग्स आहेत. माझे मी क्लिअर केले होते, की मला फ्रेंडशिप जास्त इम्पॉर्टंट वाटते कुठल्याही नात्यापेक्षा. कारण की काही नाती टिकत नाहीत, पण फ्रेंडशिप टिकते दरवेळेला. सो आणि राखीवर मला तो बॉन्ड झाला आहे. ती माझी खूप चांगली फ्रेंड आहे. तिला कधीही माझी गरज लागेल तेव्हा मी असेन तिथे. पण काही गोष्टी आहेत ते जे मी तिला सांगितलं की मला तिला गेमसाठी यूज करायचं नव्हतं. पण मी कोणाला यूज करू शकत नाही आयुष्यात. हं. की लोकांना वाटलं असेल की अरे हा गेमसाठी राखी आली, राखीचं त्याचे गेम अप झाला. मी गेम अप आणि डाऊन करायसाठी मी आलोच नाही. मी एक लाईफ जगायला आलो होतो या घरामध्ये. त्यामुळे राखी आली नसती तरी मी तसाच असतो. गेम चाललाच असता माझा. फ्लॉप किंवा हिट जे काय असेल ते तो माझा गेम असता. करेक्ट. सो राखीमुळे आल्यामुळे फक्त घराला बूस्ट मिळाली. सगळ्यांची एनर्जी चेंज झाली ते नक्की सांगू शकतो हो. मी. बाकी पण एक बोलू, की आहे ना, ह्या बिग बॉसच्या घरामध्ये तुझं आणि राखीचं जरी जुळलं नाही, पण एक मात्र संपूर्ण महाराष्ट्राच्या आमच्या तरुण पिढीने एक गोष्ट मात्र घेतली असेल, की प्रेम होतं, पण मैत्रीपेक्षा प्रेम मोठं होऊ शकत नाही. करेक्ट आहे. ॲब्सोल्युटली. खरं बोललास. मैत्रीपेक्षा मोठं प्रेम होऊ शकत नाही. कारण जेव्हा आपण रिलेशनमध्ये येतो ना, तेव्हा मग लिमिटेशन्स येतात. लिमिटेशन्स येतात, मग रिस्ट्रिक्शन्स येतात, या सगळ्या गोष्टीचं. पण मैत्रीमध्ये असं काहीच नाही. फ्रेंडशिप इज लाईक अ फ्री बर्ड. बरोबर आहे? एक्सपेक्टेशन नसतात एवढे. पण मग ह्याविषयी मला अजून एक गोष्ट सांगायची, की तुझी लाडकीची बहीण आहे, तन्वी कोलते. ती काहीतरी तुम्हा दोघांना मिळून काहीतरी सुवर्णमध्य साधायचा तिचा प्रयत्न असणार आहे, असं ती आम्हाला म्हणालेली आहे. ती लाखो बोलू दे काही. बहीण तर छोटी माझीच आहे ना. हां. दादाचंच ऐकणार ती. आणि मग राखीने तिला हिप्नोटाईज करून डायव्हर्ट केलं, मग काय करशील? तन्वी कोलटे हां. जिने ट्रॉफी उचलली हां. आहे तिला कोणी हिप्नोटाईज करणार? शक्यच नाही. तन्वी ऐक. मी आता एक म्हणजे बिग बॉसच्या घरामधून राकेश बापट काय घेऊन जाणार आहे? एक नवीन राकेश बापट. आठवणी. आठवणी घेऊन जाणार आहे. चांगल्या आठवणी. आणि आता बाहेर आल्यावरती सर्वात पहिलं राकेश बापट काय करणार आहे? त्याचं आवडतं खाणं खायला जाणार आहे, आवडत्या लोकांना लगेच सांगा. आईच्या हातचा वरण भात. ओके. इंद्राणी भातातला वरण भात. वाह! वरण तूप, भात. साजूक तूप आणि लिंबू घालून. वाह, वाह, वाह! क्या बात आहे. आणि सर्वात पहिलं कुठल्या मित्रमैत्रिणींना भेटणार आहेस तू? माझे लहानपणचे मित्र आहेत अमोल, निलेश, हं. प्रसाद यूएसला आहे. त्यांना भेटणार नक्कीच. राकेश पुण्याचे खास मित्र आहेत माझे. राकेश बापट एका वाघाला म्हणजे एका पिंजऱ्यामध्ये जखडून ठेवलं होतं का 100 दिवस? मग कारण तो गड किल्ले चढणार आहे, ट्रेकिंग करणार आहे. मग आता सर्वात पहिलं कुठे जाणार आहेस ट्रेकिंगला? ट्रेकिंगला आत्ता सध्या तरी आयुष्याचा ट्रेक चालू झालाय माझा आता. कारण की 100 दिवस आतमध्ये होतो तेव्हा बाहेर भरपूर काही काही गोष्टी डील करायच्यात आता मला. हं. त्या बसून ते करावं लागणार आहे. त्यामुळे सुटसुटीत करायचं जरा आता पुढचं आयुष्य. हं. तर तोच एक मोठा गड आहे चढायचा आता मला. जर बिग बॉसच्या घराविषयी तुला जर लिहायचं झालं, तर एका ओळीमध्ये काय लिहिशील? अन एक्सपिरियन्स. अ लेसन. बिग लेसन. बिग लेसन. Yeah. थँक्यू सो मच लोकमत फिल्मीशी गप्पा मारण्यासाठी आणि तुला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन आणि संपूर्ण महाराष्ट्राला तू 100 दिवस एंटरटेन करण्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू.